कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या 68 आणि पंचायत समितीच्या 136 जागांसाठी शनिवारी मतदान झालं होतं. त्यानंतर आज ज्या त्या तालुक्याच्या ठिकाणी सकाळी 10 वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात झाली. या निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पश्चात कोल्हापूरकरांनी राष्ट्रवादी काँग्रेसला भरभरून मतं दिल्याचं दिसून आलंय. जिल्हा परिषदेत 20 जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरलाय. सर्वात जास्त जागा निवडून दिल्याबद्दल मंत्री हसन मुश्रीफ यांनी जिल्ह्यातील जनतेचे आभार मानलेत. हा विजय स्वर्गीय अजित पवार यांच्या चरणी अर्पण करत असल्याची भावना मंत्री मुश्रीफ यांनी व्यक्त केली. महापालिका निवडणुकीत काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनी महायुतीच्या नेत्यांना घाम फोडला होता. या निवडणुकीतही आमदार सतेज पाटील यांनी महायुती विरोधात एक हाती कडवी झुंज दिली आहे. जिल्हा परिषदेत 15 जागा मिळवत काँग्रेस दुसऱ्या स्थानी राहिला. भाजपला मात्र अवघ्या 12 जागांवर समाधान मानावं लागलं. शिवसेना शिंदे गटाला 9 जागा मिळाल्या. जनसुराज्यला 6 जागा मिळाल्या. आमदार राजेंद्र पाटील प्रणित राजर्षी शाहू आघाडीने 4 जागा जिंकल्या. स्वाभिमानी शेतकरी संघटनेला 1 जागा मिळाली आहे. शिवसेना ठाकरे गटाला सुद्धा 1च जागा मिळाली आहे. कोल्हापूर जिल्हा परिषदेसाठी महायुती कायम राहिल्यास जिल्हा परिषदेमध्ये सत्तांतर होणार आहे.